नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी मंदाकिनी पाटील. माझ्या थ्रेड्स अँड बटन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. बघा, मी तुम्हाला आज एक पाऊस शिवून दाखवते. त्यासाठी मी हे कापड घेतलेलं आहे. हे बघा, हे कापड घेतलेलं मी ते किती त्याचं माप काय आहे ते सांगते मी तुम्हाला आधी. हे बघा, हे असं 18 इंच याची लांबी घेतलेली आहे आणि 14 इंचाची रुंदी घेतलेली आहे. ह्याचं एक कापड घेतलेलं आहे आणि हे कापड आहे ना, मी याला अस्तर लावून मध्ये आपल्या तांदळाची गोणी असते ना ती घालून हे वरचे एक कापड आणि हे अस्तराचं कापड आणि मध्ये तांदळाची गोणी घालून मी हे चारी मेरा शिवून मध्ये असे लाईनिंग चौकोन करून हे कापड मी तयार केलेलं आहे. आणि त्याच मापाचं हे एक अस्तर घेतलेलं आहे त्याला अस्तर लावायला. आता आपण काय करू, आधी या दोघी बाजूनं चेन लावून घेऊ. हे असं आधी तुम्ही कापड तयार करून घ्यायचं. आता इथे आपण दोघी बाजूनं चेन लावून घेऊ. हे बघा, हे चेनची ही उलट बाजू आहे आणि ही सुलट बाजू आहे. तर ही सुलटवर सुलट ठेवायची, म्हणजे उलट बाजू वर ठेवायची आणि इथे असं शिवून घ्यायचं. असंच हे दुसऱ्या बाजूनं पण शिवून घ्यायचं. ही दुसरी चेन आहे ना, चेनची दुसरी बाजू दुसऱ्या बाजूनं शिवून घ्यायची. हे अस्तर ठेवल्यानंतर हे अस्तर आहे ना ह्या चेनवर शिवून घ्यायचं. असं ह्या दोघी बाजूने या चेनवर हे अस्तर पण असं शिवून घ्यायचं. चला तर आपण शिवून घेऊ. हे बघा, हे एका बाजूची चेन लावून ही चेनला अस्तर लावून झालेलं आहे चेनवरून. हे आता दुसऱ्या बाजूनं लावू आपण. हे अस्तर लावून झालेलं. आता आपण याला पलटवून घेऊ. हे बघा, असं पलटवून घेऊ. आणि या शिलाईवर परत आपण एक शिलाई अशी इथे घेऊन घेऊ. हे चेन लावलेली आहे ना, या शिलाईवर अशी शिलाई एक शिलाई घेऊन घेऊ आपण. तशीच हे दुसऱ्या बाजूने पण घेऊन घेऊ आपण. आता दुसऱ्या बाजूने पण शिलाई या चेनच्या शिलाईवर शिलाई मारून घ्यायची. हे आजूबाजूचं कापड आहे ना, हे असं व्यवस्थित बरोबर कापून घेऊ आपण. दोघी बाजूचं कापून घ्यायचं आहे. आणि हे बघा, असं बरोबर मध्य करायचा आणि इथे थोडंसं कट करून घ्यायचं. खूण म्हणून कट करायचं. असं तिरपा डाट घ्यायचा, असा तिरपा कट घ्यायचा इथे. तसाच इकडच्या बाजूने पण थोडा तिरपा कट घ्यायचा. आणि हे इथे मध्यावर आणायचं इकडच्या बाजूनं असं.
हे इकडचं मध्यावर आणायचं इथे असं. असं मध्य आधी आपण इथे रनर घालून घेऊ आपण. हे बघा, हे सुलट करून आधी याच्यामध्ये हे रनर घालून घेतलं. आता हे सुलट हे सुलट आहे ना, आता हे उलट करायचे. हे बघा, हे रनर घालून घेतलं, ते मोठं रनर होतं, हे छोटं रनर घातलं. आता हे बघा, हे रनर असं घालून घ्यायचं आणि हे उरलेलं असतं ना, हे कापून घ्यायचं. हे असं हे कापल्यानंतर ही उलट करायची बाजू. हे बघा, असं बरोबर मध्यभागी आणायचं. इथे आपण खून केलेली असते ना, याचा मध्य इथे आणायचा आणि इकडनं खून केलेली असते त्याचा मध्य इथे आणायचा. असं दोघी बाजून मध्य आणि असं सरळ शिवून घ्यायचं. हे इकडच्या बाजूनं सरळ आणि इकडच्या बाजूनं सरळ असं सरळ शिवून घ्यायचं. आपण शिवून घेऊ ते आता. असं दुसऱ्या बाजूने पण शिवून घ्यायचं. हे बघा, हे एका बाजूनं शिवलं आणि दुसऱ्या बाजून शिवायचं असतं ना, तिथे काय करायची, हे एक नाडी अशी शिवून घ्यायची आणि ती इथे अशी घालायची. हे बघा, इथे अशी मध्यभागी ठेवायची बरोबर आणि इथे असं शिवून घ्यायचं. हे बघा, या काय करायचं, हे दुसरं कापड घ्यायचा, इथे थोडं वरतून सोडायचा, खाली वरतून सोडायचं आणि असं सरळ शिवून घ्यायचं. आपण शिवून घेऊया. हे बघा, हे दोघी बाजून असं लावून झाले. आता हे काय करायचं, असं असं खालून असं थोडं वाढवून असं इथे असं 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 सरळ शिवून घ्यायचं. असं दोघी बाजूनं शिवून घ्यायचं. आपण शिवून घेऊ. हे बघा, हे आपलं असं दोघी बाजूनं हे शिवून झालेलं आहे. आता आपण हे बघा, आता काय करायचं, हा जो कोन आहे ना, हा कोन हा असा करायचा सरळ, हा असा आणि हा असा. हे बघा, हे असे. तसेच या बाजूचे करून घ्यायचे. असं हात घालून असं दाबायचं आहे. हा, तसाच इकडचा पण हात घालून असा इथे घ्यायचा असा. हे बघा, असे करायचे. असे केल्यानंतर हे असे होतात समोर. या बाजूनं असं, हे बघा, इथून बरोबर हे असं तिरपं 2.5 इंच घ्यायचं. हे 2.5 घ्या किंवा 3 घ्या, 3 घेतलं तरी चालतं. 3 इंच हे या बाजूने घ्यायचं आणि इकडनं इथून असं 4 इंच घ्यायचं. हे 4 आणि असं सरळ जोडायचं. हे सरळ असं जोडायचं. हे इकडनं 3 आणि इकडनं 4 हे लक्षात घ्या. असं तसंच या बाजूनं 3 इंच घ्यायचं आणि इकडनं 4 इंच घ्यायचं आणि हे पण असं सरळ असं, हे पण असं जोडायचं. हे तसंच या बाजूनं घ्यायचं. या बाजूनं इकडनं 3 इंच घ्यायचं
आणि या खालच्या बाजूनं 4 इंच घ्यायचं आणि हे असं सरळ जोडायचं. तसं याची दुसरी बाजू असते ना, हिचं पण इकडनं 3 इंच घ्यायचं आणि या बाजूनं 4 इंच घ्यायचं आणि हे असं सरळ. हे बघा, हे सरळ असं जोड आणि हे जोडलेलं आहे ना, इथे शिलाया मारायच्या, शिलाया मारून घ्यायच्या. आता आपण याच्यावर शिलाया मारून घेऊ. हे बघा, आपल्या ह्या चारी बाजू अशा शिवून झालेल्या आहे. हे बघा, हे आता हे जे कोण आहे ना, हे थोडे पाऊण इंच सोडून असं सरळ कट करून टाकायचं. असे चारी बाजूचे कट करायचे. हे कट करून झाल्यानंतर हे अशी सुलट करायची. हे कोण असे सुलट करायचे. हे बघा, हे चारी कोण असे सुलट करायचे. हे कोण पण असे काढून घ्यायचे. हे बघा, हे खालचे असे कोण काढून घ्यायचे. आणि हे बघा, आपली कशी छान सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे. हे बघा, हे बघा, अशी पकडायला पण आहे. अशी छान अशी हातात पकडायची, अशी ठेवायची. हिच्यामध्ये तुम्ही दाढीचा सामान वगैरे सगळं दाढीचा सामान म्हणा, काही सामान असा काही ठेवू शकता किंवा प्रवासात नेताना तुम्ही हिच्यात काही ठेवू शकता. हे बघा, हिच्यात हे बघा, प्रवासात जर गेलं ना आपण, ते बघा, हे तेलाची बाटली, हे आपलं लोशन चेहऱ्याला लावायचं, कंगवा, टूथपेस्ट, ब्रश, हे असं आपण सगळं असं व्यवस्थित ठेवू शकतो. आपलं काही अजून सामान असला तर हे बघा, हे बघा, हे लिपस्टिक, हा पावडरचा डबा, अजून या पिना, अजून आपले कानातले वगैरे काही ठेवायची असली तर ती डबी, ही छोटी डबी. हे बघा किती सामान मातो. तर हे बघा, कसं सुंदर पाऊस तयार झालेला आहे. आणि प्रवासात न्यायला तर हे इतकं छान आहे ना, की बस. बघा, तुम्हाला माझा हा माझी ही शिवलेली पर्स आवडली असली तर असंच तुम्ही शिवून पहा असे पाऊच आणि मला कमेंट करा. माझं असं हे पाऊच शिवलेलं तुम्हाला आवडलं असेल तर माझा चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि असेच नवीन नवीन मी असे नवीन नवीन पाऊच कसे शिवायचे, काय शिवायचे, त्याचं योग्य माप काय, मोठ्या पर्स मोठ्या बॅग पण टाकणार आहे. तर असेच नवीन नवीन मी हे बॅगा शिवून व्हिडिओ टाकेल. तर माझ्या चॅनलला तुम्ही बेल आयकनचं बटन दाबा, म्हणजे नवीन नवीन ह्या बॅगाचे व्हिडिओ टाकेल तर तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला कळेल. धन्यवाद. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये कळवा मला.